नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी हा चॅनल अजून सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। मेडिकल ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। एक 4-5 दिवसापूर्वी SML आलेला आहे आणि आज सीट मॅट्रिक्स आलेला आहे। तर मी SMLच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की SML हे दोन प्रकारचे असतात, जनरल SML आणि कॅटेगरी SML। आणि कॅटेगरी SML आणि सीट मॅट्रिक्स ह्याचा ताळमेळ जोडून आपल्याला ॲडमिशन करेक्ट मिळतंय का नाही मिळतंय हा आपल्याला हिशोब करा। कारण ह्याच्यामध्ये सगळं स्टॅटिस्टिक्स आहे, हे विचारात घ्या। गणित आहे, गणिताची बेरीज आणि वजाबाकी आहे आणि त्याच्यामुळं SML म्हणजे कॅटेगरी SML आणि सीट मॅट्रिक्स हे एकत्र केलं की आपल्याला ॲडमिशन करेक्ट मिळतंय का नाही मिळतंय हे आपल्या लक्षात येतं आणि आपल्याला आपण त्या दिशेनं जाऊ शकतो। तर आजचा आपला विषय आहे SML, सीट मॅट्रिक्स आणि तुमचे ॲडमिशन। तर मित्रांनो, आपण आता कॅटेगरी SML मध्ये आपण ह्याचा विचार करणार आहोत, OBC, SC, BC आणि ST। कारण आतापर्यंतच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण SC कॅन्डिडेटचा खूप विचार केला होता, कारण उदाहरण म्हणून SCचं कॅन्डिडेट। पण ह्या व्हिडिओमध्ये मी मुद्दाम ST कॅन्डिडेटचा विचार केलेला आहे। तर हे फक्त म्हणजे एक कुठलं तरी उदाहरण घ्यावं म्हणून मी आज ST कॅन्डिडेटचं उदाहरण घेतलेलं आहे। कारण सगळ्या कॅटेगरीचा विचार करणं हे खूप अवघड आहे आणि त्याच्यासाठी व्हिडिओ खूप लेंदी होतो। तर इतर कॅन्डिडेटनी तो फक्त कॅल्क्युलेशन करून आपापलं बघावं। तर आपण OBC पासून चालू करू। तर मित्रांनो, हे रिझर्वेशन हे दोन प्रकारचं असतं कॅटेगरीमध्ये, पण वुमन्स वेगळं असतं आणि जनरल वेगळं असतं। जनरलमध्ये कसं असतं, जेंट्स आणि म्हणजे मुलं पण मिक्स असतात आणि मुली पण मिक्स असतात। पण मुलींसाठी जे रिझर्वेशन असतं तिथं मुलांना जाता येत नाही, हे तुम्हाला माहिती आहे। तिथं फक्त मुलीच जातात। बेसिक लक्षात घ्या, जनरल जे रिझर्वेशन आहे म्हणजे कॅटेगरी मधलं पण रिझर्वेशन, जनरल जे रिझर्वेशन आहे तिथं मुलं पण जातात आणि मुली पण जातात। पण मुलींचं जे रिझर्वेशन आहे तिथं फक्त मुली जातात, मुलं जात नाही। बेसिक लक्षात घ्या आणि आपण पुढे जाऊ। OBCचा विचार केला तर गव्हर्नमेंटला जनरलला आहेत 498 जागा, अलग लक्षात। म्हणजे लक्षात घ्या, OBCच्या स्टुडंटला गव्हर्नमेंटला जर मुलांना जायचं असेल तर त्यांचा कॅटेगरी SML हा 498च्या वरती पाहिजे, कमीत कमी जर 500-510च्या वरती पाहिजे। म्हणजे हे क्लिअर झालं का तुमच्या की मुलं OBC कॅटेगरीतल्या त्यांचा जर कॅटेगरी SML 500 किंवा 510 पर्यंत असेल तर त्यांना गव्हर्नमेंट MBBS मिळू शकतं। व्हाईस वर्सा मुलींना किती जागा शिल्लक आहेत? 334 मुलींच्या जागा आहेत, 334 रिझर्व। अधिक हिथं पण मुली जाऊ शकतात, 498 वर पण मुली जाऊ शकतात। म्हणजे मुलींसाठी किती SML झाला? 498 अधिक 234 732। म्हणजे मुलींसाठी काय आहे? सेफ SML फॉर द OBC गर्ल्स। परत विचार घ्या, OBC गर्ल्स सेफ SML इज 732 किंवा त्याच्यामध्ये थोडंसं प्लस मायनस केलं तर 740 किंवा 745। म्हणजे ज्या मुलीला OBC गर्लला 735 किंवा 745 पर्यंत SML आहे तिला गव्हर्नमेंट MBBS मिळू शकतं। पण मुलांना 500च जावं, अलग लक्षात। तसं आता मग प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटचा विचार करू तर सेमी गव्हर्नमेंटला OBCला जनरलला किती आहे? 201 जागा आणि मुलींना किती आहेत? 86 जागा। तर ह्याची बेरीज केली तर मुलांना सेमी गव्हर्नमेंटला OBC साठी 700चा SML लागेल। म्हणजे ज्याचा कॅटेगरी SML OBC कॅटेगरी SML 700 किंवा 710 पर्यंत आहे त्यांना सेमी गव्हर्नमेंट MBBS मिळू शकतं। व्हाईस वर्सा आपण मुलींचा विचार करू, OBC मुलींसाठी प्रायव्हेटला किती जागा शिल्लक आहेत? 86 जागा शिल्लक आहेत, अलग लक्षात, म्हणजे रिझर्व आहेत। तर OBC साठी मुलांची काय होतं? 700, म्हणजे ह्या 201 मध्ये पण मुली जातात, अलग लक्षात। पण इथं मुलं येऊ शकत नाही, आपण अगोदर बघितलेले आहे। म्हणजे 234 अधिक 86 320 आणि ह्या पण जागांवर क्लेम आहे 699, म्हणजे 1019 जागा। मुलींसाठी किती जागा शिल्लक आहेत? 1019। म्हणजे OBC गर्लचा SML 1019 किंवा 1025 पर्यंत असेल तर त्यांना सेमी गव्हर्नमेंट मिळू शकतं। लक्षात आलं का? लक्षात आलं नसेल तर हे परत बघा, हे स्टॅटिस्टिक्स आहे, गणित आहे। आणि SML आणि सीट मॅट्रिक्स म्हणजे SML म्हणजे काय? आपल्या पुढे आपल्या कॅटेगरीतले किती विद्यार्थी आहेत आणि आपल्यासाठी किती जागा शिल्लक आहेत। म्हणजे इथं फिजिक्स आहे, इथं गणित आहे, मॅथमॅटिक्स आहे, हे क्लिअर कट आहे। कारण ह्याच्या पुढच्या मुलांना MBBS मिळू शकत नाही, त्यांनी त्यांचा दुसरा मार्ग अवलंबला का काय करायचं ते ठरवावं। म्हणजे हे तुम्हाला आता विचार करण्यासाठी हे व्हिडिओ केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये SCBCचा विचार करू। SCBC मध्ये गव्हर्नमेंटला 262 जागा आहेत जनरल साठी,
म्हणजे एससीबीसी मधले जे मुलं आहेत त्यांना जर गव्हर्नमेंट एमबीबीएस पाहिजे असेल तर त्यांचं एसएमएल पाहिजे साधारणपणे 265 पर्यंत त्यांना पाहिजे 200, कारण जर समजा ओपन मधले काही मुलं गेले तर 270 पर्यंत. म्हणजे विद्यार्थ्यांना एसईबीसी साठी गव्हर्नमेंट एमबीबीएस पाहिजे असेल तर तुमचा कॅटेगरी एसएमएल हा 265 ते 270 पर्यंत पाहिजे. आता ह्याच्यामध्ये वुमन्सचा विचार करू. वुमन्सला जागा आहेत 132, हे अधिक हे म्हणजे 394 झाल्या. म्हणजे एससीबीसीच्या ज्या मुली आहेत त्यांचा कॅटेगरी एसएमएल जर 400 पर्यंत असेल तर त्यांना गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळू शकतं. नीट विचार करा, लक्षात आल्यानंतर परत व्हिडिओ बघा. परत आता प्रायव्हेटचा विचार करू. एससीबीसी प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटला एससीबीसीला जागा किती शिल्लक आहेत? 221 म्हणजे रिझर्व्ह 200 जागा आहेत. तर ह्याची बेरीज किती होती? 443. म्हणजे सेमी गव्हर्नमेंट एसईबीसी ला मिळायचं असेल मुलांना तर त्यांचा एसएमएल हा 445च्या आत पाहिजे. अलग लक्षात. बरं आता वुमन्सचा विचार करू. वुमन्सला प्रायव्हेटला सेमी गव्हर्नमेंटला जागा किती रिझर्वेशन 96. म्हणजे ह्या सगळ्याची बेरीज केली तर 711 येते. अलग लक्षात. 711ला थोडस आपण 10 ऍड करू 720 पर्यंत. म्हणजे एसईबीसी गर्ल मराठा गर्लला एसएमएल जर समजा 720 पर्यंत असेल तर तुम्हाला एमबीबीएस ची प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट जागा मिळू शकतात. अलग लक्षात. म्हणजे हे गणित आहे, हे तुम्ही लक्षात आणण्यासाठी परत व्हिडिओ. आता एसटी कॅन्डिडेटचा विचार करू. एसटी कॅन्डिडेटसाठी काय काय होत आहे नीट लक्षात घ्या. एसटी कॅन्डिडेटला गव्हर्नमेंटला जागा किती शिल्लक आहेत? 184 जनरल. तर जे एसटी मुलं आहेत त्यांना 184च्या आत जर एसएमएल असेल 184 ऍड करू थोडंसं 186 190 तर त्यांना गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळू शकतात. मुलींच्या बाबत एसटी मुली त्यांना जागा किती शिल्लक आहेत? 86. म्हणजे 184 अधिक 86 म्हणजे 270 झाल्या जवळजवळ. म्हणजे एसटी कॅन्डिडेट मुलगी एसटी कॅन्डिडेट गर्ल ह्यांचे जर एसएमएल 270 किंवा 280 पर्यंत असेल तर त्यांना गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळू शकतं. आता सेमी गव्हर्नमेंटचा विचार करू. मुलं एसटी बॉईज तर 74 जागा रिझर्वेशन आहे सेमी गव्हर्नमेंट साठी. हे अधिक हे घेतलं तर 258. म्हणजे एसटी कॅन्डिडेट मुलं तर ज्यांचा एसएमएल कॅटेगरी एसएमएल म्हणतोय बरं का, नीट लक्षात घ्या. कॅटेगरी एसएमएल बद्दल चालू आहे सगळं. कॅटेगरी एसएमएल 260 किंवा 265च्या दरम्यान असेल तर त्यांना सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळू शकतं. मुलींचा विचार करू. कॅटेगरी एसएमएल गर्ल एसटी कॅन्डिडेट साठी गव्हर्नमेंटला जागा 86 आहेत. 184 अधिक 86 270 जागा होतात. गर्ल साठी 270 एसएमएल पाहिजे 275 धरून जागा. आणि सेमी गव्हर्नमेंटचा विचार करू. वुमन्सला आहेत 32 जागा. हे सगळ्याची बेरीज 118 258 अधिक 118 376. म्हणजे 376 मध्ये अजून 10 ऍड करू आणि ते जर ओपन मध्ये काउंट झाले तर साधारणपणे 386 390. म्हणजे एसटी कॅन्डिडेट गर्ल आणि त्यांचा कॅटेगरी एसएमएल जर 390च्या आत असेल तर मुलांना तुम्हाला एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट मिळू शकतं. अलग लक्षात. हे गणित आहे, मी आज गणित तुमच्यापुढे मांडून ठेवलं. हे एकदम परफेक्ट आहे. ह्या परफेक्ट नुसार ह्याच्या बाहेर कुठं काही होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या. त्याप्रमाणे प्रेफरन्स टाका आणि त्याच्याप्रमाणे पुढचं सेकंड राऊंड थर्ड राऊंड प्ले करा. आणि ह्याच्या पुढचं जर एसएमएल तुमचा असेल तर तुम्हाला आता काय प्रोजेक्शन करावं लागेल हे तुम्हाला ठरवावं लागेल. विद्यार्थी आणि पालकांना ठरवावं लागेल बीएमएस घ्यायचं का बीडीएस घ्यायचं का रिपीट करायचं. म्हणजे हे मी का तुम्हाला सांगतोय कारण ह्याच्यानुसारच तुमचं प्रोजेक्शन जाणार. तुम्हाला रिपीट करायचं असेल तर तुम्ही रिपीटचा अभ्यास लगेच चालू करू शकता. हा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. आवडलाच असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि ह्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ह्या चॅनलला बेल आयकॉन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण हा चॅनल मेडिकल संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.